महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकरता 20 तारखेला मतदान होत आहे, तर मुंबईतही प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत ही पाहायला मिळणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यानं सगळ्याच पक्षांकडून जोरदार तयारी केली जाते। ठाकरेंच्या शिवसेनेचे 22, काँग्रेसचे 11, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 2 तसंच एका जागेवर समाजवादी पार्टीने उमेदवार दिलाय, तर महायुतीकडून भाजप 18, शिवसेनेकडून 16 आणि दादांच्या राष्ट्रवादीचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, मुंबईमध्ये कशी सज्जता पाहायला मिळतीये? प्रचाराच्या तोफा आता थंडावल्यात, सगळ्यांच्याच नजरा 20 तारखेच्या मतदानाकडे, पण त्यापूर्वी मात्र तगडा पोलीस बंदोबस्त मुंबई आणि आसपासच्या उपनगरात पाहायला मिळतोय। आज छुप्या पद्धतीने प्रचारावर विशेषतः करडी नजर असण्याची दाट शक्यता आहे, तर ठिकठिकाणी नाकाबंदी सुद्धा आहे। स्वप्नील, निश्चितच लागवी मुंबईमध्ये विशेषतः सर्वांचं लक्ष असेल, कारण याच मुंबईवरून देशातील राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या पैरी आपण पाहिलेल्या होत्या आणि राहुल गांधी असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांच्या प्रचारामध्ये सुद्धा मुंबईचा उल्लेख हा विशेष करून आपण पाहिलेला होता। सध्याच्या घडीला जर पाहिलं तर शिवसेना, ठाकरे गट आणि भाजप हे 2 एकमेकांच्या विरोधातील पक्ष आहेत जे सर्वाधिक जागा मुंबईमध्ये लढत आहेत। त्यामुळे मोठा भाऊ नेमका महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोण होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। विशेष म्हणजे बहुतेक ठिकाणी जर पाहिलं तर थेट लढत ही शिवसेनामधील ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांमध्ये आहे, त्याचप्रमाणे ठाकरे गट आणि भाजपमध्येही पाहायला मिळत आहे। दुसरीकडे पाहिलं तर अजित पवार ज्यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांनीही या ठिकाणी जर उमेदवार टाकले असेल तरी त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला जर पाहिलं तर शरद पवार गटाचं आव्हान पाहायला मिळतंय। दुसरीकडे काँग्रेस विरोधात भाजप असाही सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकूणच जर परिस्थिती पाहिली तर या 6 पक्षांमध्ये मोठा भाऊ कोण ठरणार, लहान भाऊ कोण ठरणार आणि कोणाच्या किती जागा येणार हे मात्र 23 तारखेच्या निकालात स्पष्ट होईल। तुर्तास तरी 4 पक्ष जे प्रमुख आहेत, काँग्रेस, भाजप, शिवसेना, ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट या चौघांमध्ये विशेषतः ही प्रमुख लढत पाहायला मिळते। लागवी अगदी चेतन, असेच तुम्ही आमच्या सोबत जोडलेला आपले प्रतिनिधी स्वप्नील सुद्धा आपल्या सोबत जोडले जात आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय की सर्वत्र आता प्रचाराच्या तोफा तर थंडावलेल्या आहेत, पण आता सगळ्यांचंच लक्ष आहे ते 20 तारखेकडे। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर मुंबईत अगदी लोकसभा निवडणुकीत सुद्धा आपण जर पाहिलं तर सगळ्यात कमी टक्के मतदान मुंबईत झालेलं होतं, पण आता मात्र 20 तारखेला सगळ्यांच्याच नजर आहेत, किती टक्के मतदान होतं याकडे सुद्धा नजर आहे। पण त्यापूर्वी मात्र काही वाहतूक व्यवस्थेत सुद्धा मुंबईत बदल करण्यात आलेला आहे। मतदानाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त अधिकचा वाढवण्यात येतोय। सध्या आता प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर मुंबई आणि आसपासचं उपनगर कसं दिसतंय? निश्चितच खरं तर 2 दिवस राहिलेले आहेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी। या दृष्टीने मुंबई पोलीस असेल, महाराष्ट्र पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून तसंच मुंबई महानगरपालिकेकडून तयारी सुरू झालेली आहे। दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष सुविधा ठेवण्यात आलेली आहे, वाहतूक व्यवस्था बदलण्यात आलेली आहे। मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, वाहतूक व्यवस्था कोंडी होऊ नये, याचा त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात। त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी जे मोठी अवजड जे वाहनं आहेत त्यांना शहराच्या बाहेरून डायव्हर्ट करण्यात आलेले आहेत। मुंबईमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा हा लावण्यात आलेला, अतिरिक्त पोलीस दलात पोलीस सुद्धा या ठिकाणी मुंबईमध्ये तैनात करण्यात आलेले। तर मुंबईमध्ये एकूण 15,000 पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त हा मुंबई शहरामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि एकूण लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाने तयारी केली होती त्यामध्ये कुठेतरी कमतरता होती, या संदर्भात जी सूचना किंवा तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीवरती सुद्धा आता काम करण्यात आलेले आहे। आणि ज्या तक्रारींच्या अनुषंगाने सुद्धा काही पोलिंग स्टेशनवरती ऊन असेल तिकडे सावलीसाठी काही तयारी करण्यात आलेली आहे। एकूणच मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी काही लोकांना अडचण आली होती, तर त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आता रंगांचा वापर करण्यात येणार आहे। जो लाल रंगाचं जी रिबीन असेल ती त्यांच्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यात येईल। अशा प्रकारचे नवीन नवीन युक्त्या आहेत ते निवडणूक आयोगाकडून वापरण्यात आलेले आहेत। मात्र एकूणच या ठिकाणी 20 तारखेला जो मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी खास या ठिकाणी प्रयत्न हा निवडणूक आयोगाचा दिसतोय, कारण लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे सर्व समस्या उद्भवत होत्या त्यामुळे मतदानाचा टक्का हा घसरला होता। त्यामुळे त्या सर्व समस्या लक्षात घेता त्यावरती काम हे निवडणूक आयोगाने केलं असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे। निवडणूक निर्णय अधिकारी
यांनी सुद्धा या संदर्भात माहिती दिलेली आहे। मात्र एकूणच जे 20 तारखेचं मतदान होणार आहे, 20 तारखेला मतदान प्रक्रिया होणार आहे, यासाठी मतदान केंद्रापर्यंत मतदारांना पोहोचण्यासाठी जे काही अडचणी होत्या त्यावरती प्रामुख्याने बारकाईने लक्ष देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता हा मतदानाचा टक्का वाढवण्यात जी इलेक्शन कमिशन आहे ते यशस्वी ठरतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी निश्चित स्वप्नील, आपल्यासोबत चेतन ननावरे सुद्धा आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तुमच्या दोघांकडून। खरं तर या सगळ्या संदर्भात सातत्यानं आपण जाणून घेत आहोत। बातमी ठाण्याची आहे ज्यावर चेतनकडून आपल्याला अधिक जाणून घ्यायचं आहे। ठाणे जिल्ह्यातल्या 18 विधानसभा मतदारसंघामध्ये 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यामध्ये 2014 आणि 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवलेल्या जुन्या चेहऱ्यांना या ठिकाणी राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। राजकीय पक्षांनी पुन्हा संधी दिल्याचं दिसतंय आणि त्यामुळे जिल्ह्यात उमेदवार जुनेच आहेत, लढत मात्र नवी आहे असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे। थेट जाते चेतनकडे। चेतन, ठाण्यात नेमकी काय परिस्थिती आहे? ठाण्यात मात्र आपण पाहतोय तगडा सामना ठाण्यात होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या असताना ठाण्यात कसा बंदोबस्त दिसतोय? चेतन, निश्चितच लागवी ठाण्याकडे विशेष लक्ष असेल, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ठाणे जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करतात आणि शिंदेविरोधात यावेळी विशेष म्हणजे नवीन चेहरा जो दिसतोय तो केदार दिघे, म्हणजे स्वतः त्यांचे गुरु असलेल्या दिघेंचा पुतण्या केदार दिघे हा त्यांच्या विरोधात आहे। त्यामुळे या लढतीकडे विशेष लक्ष असेल। जरी लोकसभा निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एक हाती सत्ता मिळवण्यामध्ये शिवसेनेला यश आलं असलं तरी यावेळी मात्र वेगवेगळ्या ठिकाणी मनसे सुद्धा त्यांच्या विरोधात आहे। लोकसभेमध्ये आपल्याला माहित असेल की कुठेतरी बिनशर्त पाठिंबा दिला होता, मात्र यावेळी मनसे रिंगणात उतरलेली आहे। त्यामुळे काही जागांवर जर पाहिलं तर दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळते। विशेष करून भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर अविनाश जाधव जे एकंदरीत मनसेचे नेते आहेत, स्टार प्रचारक म्हणून मानले जातात, त्यांचं आव्हान आहे। दुसरीकडे राजन विचारे जे याआधी आमदार होते, पुन्हा खासदारकीला त्यांचा पराभव झाला, मात्र पुन्हा ते आमदारकीच्या रिंगणात आलेले आहेत। त्यामुळे ठाकरे गट, मनसे आणि भाजप अशी तिरंगी लढत एका ठिकाणी पाहायला मिळते। याच प्रकारे नरेंद्र मेहता आणि गीता जैन, गेल्या वेळी गीता जैन यांनी अपक्ष राहून नरेंद्र मेहतांचा पराभव केला होता, यावेळी पुन्हा कुठेतरी सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना शिवसेना किंवा भाजपकडून तिकीट मिळेल अशी शक्यता होती, मात्र नरेंद्र मेहतावरती भाजपने विश्वास दर्शवला आणि मुझफ्फर हुसेन अशी तिरंगी लढत आता या मतदारसंघात पाहायला मिळते। त्याच प्रकारे काही 2019 मधल्या लढतींप्रमाणे 2014च्या सुद्धा लढती आपल्याला पाहायला मिळतात। डोंबिवलीमध्ये जर आपण पाहिलं, रवींद्र चव्हाण पुन्हा एकदा रिंगणात आहे, त्यांच्या विरोधात 2014चे प्रतिस्पर्धी उभे आहेत। त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये जरी यावेळी पुन्हा निवडणूक होत असली तरी 2014 आणि 19 मधील लढती वेगवेगळ्या पक्षांमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये जर मित्रांमधल्या लढती पाहायला मिळाल्या तर नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड जे याआधी एकत्र राष्ट्रवादीत पाहायला मिळाले होते ते मात्र आता अजित पवार गट आणि शरद पवार गट अशा प्रकारे एकमेकांसोबत उभे टाकलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच सगळ्या लढतींमध्ये चुरस पाहायला मिळू शकते। अगदी चेतन आणि स्वप्नील, तुमच्या दोघांचे सुद्धा आभार, तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।